कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। डॉक्टर, कशी तब्येत आता? आय एम सॉरी रेवत, तुला हे सगळं माझ्यामुळेच झालंय। खूप मोठा विश्वासघात केलाय मी तुझा। रेवती, मीच तुला वचन दिलं होतं की मी आपल्या प्रेमासाठी, तुझ्यासाठी स्टँड घेईन, तुझ्यासाठी स्टँड घेईन। आणि मीच श्वेताशी लग्न करायला तयार झालो। पण रेवती, माझं पण नाईलाजच आहे ग। रेवती, आपण आपल्या फ्युचरचे किती प्लॅन्स केले होते ग, पण आता तसं काहीच घडणार नाही। आपण परत कधी भेटणारही नाही होत। ही आपली शेवटची भेट आहे आणि हे तुला माहितीही नाहीये। मला ना तुझा असा निरोप घ्यायचा नव्हता, खरंच सांगतोय। मला तुझी मनापासून माफी मागायची होती, अगदी मनापासून। पण रेवती, मला आता तसा चान्स पण मिळणार नाही। का नाही सांगू शकलो मी हे चिन्ह माझ्या मनातलं? मला माहिती हे सगळं तुझ्यासाठी खूप शॉकिंग असणार आहे, पण रेवती मला खरंच माफ कर ग, खरंच माफ कर। चुकलोय मी, चुकलोय। यश,
तू इथे काय करतोस? हे जे रेवती माझी खूप चांगली मैत्रीण आहे. तिच्या काळजीपोटी मला झोप लागत नव्हती म्हणून मी इकडे आलो. हा, निघतोच. यश, तुझी आणि रेवतीची फक्त फ्रेंडशिप आहे का अजून काही? नाही जे आमच्यात फक्त फ्रेंडशिपच. मग नुसत्या फ्रेंडशिपसाठी तू एवढ्या रात्री इथे आलायस? होय जे मगाशी मी तुम्हाला म्हटलं ना की रेवतीला बरं वाटत नव्हतं म्हणून तिच्या काळजीपोटी इथे आलो म्हणून आलो. लास्ट चान्स आहे यश. साखरपुड्याच्या आधी हा तुझा शेवटचा चान्स आहे. तुला मला जे सांगायचं असेल, जे सत्य आहे ते तू मला आत्ता सांगू शकतोस. तुला रेवतीला कायमचं विसरावं लागलं. तू तिला कायमचं विसरणं हीच तिच्या जीवाची किंमत आहे. नाही जे मी निघतो. मिश्रा दादा, मी घरी येते हे तू सांगितलं नव्हतंस का इथे कोणाला? अरे आता हॉस्पिटलमधनं आल्यात लीला वहिनी, तर त्यांच्यासाठी कोणालाही साधं दारातही यावंसं वाटलं नाही. इतक्या प्रेमळ माणसाशी यांच्या सुना हे असं कसं काय वागू शकतात? ते आपल्याला यायला उशीर झाला ना म्हणून मग बहुतेक सगळे आपापल्या रूम मध्ये गेले असतील कदाचित. पण आजी नाही सोबत इतक्या लवकर. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.